लोणावळ्यापासनं 25 किलोमीटर अंतरावर, पुण्यापासनं 70 किलोमीटर, तर मुंबईपासनं 120 किलोमीटर आणि लोहगड किल्ल्यापासनं अगदी 40 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला आहे. किंवा एसटीने प्रवास करत असाल तर तुम्हाला कामशेत रेल्वे स्टेशन व कामशेत बसस्टॉपला उतरून तिकोना पेठ गावाची बस पकडावी लागेल. तुम्ही पाहू शकतो पुढे हा तिकोना किल्ल्याचा फ्री पार्किंगची व्यवस्था आहे तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी काही ठिकाणी. आणि आपण पाहू शकतो समुद्री सपाटीपासून 3,500 फूट उंचावर हा तिकोना किल्ल्याचा बाल किल्ला. तिथंच आपल्याला जायचं आहे वरती. आणि आमचा मावळा सूरज खूपच पळत आहे, उत्सुकता लागली त्याला वरती जाण्याची. घराकडे जाण्याचा मार्ग आपल्याला इथं दाखवत आहेत. त्याच बाजूला हे सूचना फलक आपण पाहू शकतो की गड किल्ल्यांचा इतिहास तपासला पाहिजे. हो मित्रांनो, आपण गड किल्ले बांधायला नव्हतो, पण आपण गड किल्ले जपण्यास पवित्र कार्य करू शकतो. पाहू शकतो इथं पुढे आज रविवारची गर्दी आणि हे सूचना फलक तिकोना गड म्हणजेच वेतानगड असंही त्याला पूर्वी नाव होतं, प्राचीन नाव. आज थोडं हवामान पावसाचं आहे व पाऊस येऊनही गेला आहे व परतही येण्याची शक्यता असल्यामुळे पाहू शकता सर्व ट्रॅकर्स रेनकोट घालून ट्रॅकिंग करत आहे. पाहू शकतो आपण तिकोना किल्ल्याची ही जी पावलवाट सुरुवातीचा टप्पा. ह्या बारीकशा पायऱ्या आहेत, पावसाने भिजल्या आहेत, थोडी स्लिप होण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे जपून सर्वजण पावलं टाकत आहेत. रविवारची आज खूपच गर्दी झाली आहे गडावर. सुट्टी असल्यामुळे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आज ट्रॅकर्स आलेले आहेत तिथे. गडावरील ही जी जागा आहे जिथं आपण आता पोचले याला मेट असं म्हणतात. मेट म्हणजे हा एक चेक पॉईंट होता. इथे गडावर कुणी आलं तर त्याची तपासणी इथं केली जायची, मग त्याला वरती सोडवलं जात असे. तसंच गडावरून काही निरोप असेल तो पहिला इथे पोचला जायचा. तसंच गडावरील हल्ला परतून लावण्याचं पहिलं ठिकाण पाहू शकतो आपण. आभाळ भरून आलेलं आहे, खूप जोरदार पाऊस होणार आहे. ट्रॅकिंग पण खूप चॅलेंजिंग होणार आहे, तर उत्सुकता लागलेली आहे. पाहू शकता आपण पुढं ढग दिसत आहेत आणि आम्ही एक यू टर्न घेतला आहे आणि आता आम्ही गडाच्या पहिला दरवाजा जो आहे, पहिला प्रवेशद्वार तिथं पोचलो आहोत आणि इथून आत जात आहोत. इथं चुनाची ही पोती ठेवलेली आहेत, गडाची जी दुरुस्तीचं काम चालू आहे त्यासाठी. खूपच भारी फील येतो इथं आल्यावर. निसर्गरम्य असं हे वातावरण. वेताळ दरवाजाचा प्रवेशद्वार आणि ह्या बाजूला पवना धरणाचं हे सुंदर दृश्य. वेताळ दरवाजा म्हणता याला. असा गोमुख पद्धतीचा असा हा दरवाजा आहे. काहीशी पडझड झाली आहे वेताळ दरवाजाच्या ह्या प्रवेशद्वाराची. हे गडावरील दुसरं प्रवेशद्वार आहे. आपण पाहू शकतो इथे वेताळेश्वर मंदिराचे अवशेष. ह्या समोरील बाजूस आपण पाहिलं तर इथे पहारेकरी जे होते गडावरचे त्यांच्या खोल्या होत्या, तर त्याचे हे पण अवशेष इथं आहेत. बाल किल्ला दिसत आहे, जवळच आलो आपण. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन केलं. त्यानंतर मावळ प्रांतातील सर्व गडकिल्ले स्वराज्यात आणले. त्यामध्येच हा आपला तिकोना किल्ला पण होता. जय शिवराय. आपण आता चपटदान मारुती मंदिराच्या इथं आलो आहोत. पाहू शकतो ही भव्य अशी मारुतीची मूर्ती अशी ही दगडामध्ये कोरलेली आहे व पायाखाली मारुतीरायांनी राक्षसाला तुडवले आहेत. महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांवर मारुतीरायाचं मंदिर असतं, कारण ह्यापासनं मावळ्यांना प्रेरणा मिळायची. थोडंसं पुढं आल्यावर आम्हाला वाड्यांचे अवशेष इथं पाहायला मिळत आहे. स्वराज्यासाठी ज्या मावळ्यांनी रक्त सांडलं त्यांचे हे वाडे आहेत, ऐतिहासिक वाडे आहेत. त्याचं हे जतन आपण केलं पाहिजे. त्याचे अवशेष आता राहिले. कालांतराने काहीशी पडझड झाली आहे या वाड्यांची. खूपच नवीन नवीन गोष्टी आज एक्सप्लोअर करायला मिळत आहे ह्या ट्रॅकमध्ये. रस्ता एवढा सुंदर आहे की हा ट्रॅक संपूच नाही असं वाटत आहे. आपल्याला इथे प्राचीन लेण्या पाहायला मिळत आहे.
2 खोल्यांमध्ये असे विभागलेले आहे. ह्या लेण्यांच्या एका दालनात तळजाई मातेचं मंदिर आहे आणि पुढे हा तलाव आहे. तलावात पावसाचं पाणी पडत आहे. हा तलाव हा बांधीव तलाव आहे. पाहू शकतो आपण बाल किल्ला आपल्याला खूपच जवळ आलाय. आता आपण थोड्याच वेळात बाल किल्ल्यावर जात आहोत. बाल किल्ल्याकडे जात असताना वाटेत चुन्याचा घाणा आपल्याला पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चुन्याचाच वापर करून गड बांधले जात असत. सिमेंट वाळू त्या काळी नव्हत्या, त्यामुळे ह्या चुन्याच्या घाण्यावर त्याचं दळण केलं जात असत. बैलाच्या माध्यमातून हे चाक ओढलं जात असत व विविध पदार्थांचं रूपांतर चुन्यामध्ये होत असत. बाल किल्ल्याची चढाई सुरू झाली. पाहू शकतो आपण पुढे या दिशेला ज्या ह्या पायऱ्या आहेत, काहीशे सुरुवातीला सोप्या पायऱ्या आहेत. पाहू शकतो पायऱ्यांवर बसून लोक फोटो काढत आहेत. बाल किल्ल्याचा हा पहिला दरवाजा थोडासा लहान आहे. एका वेळेस मला वाटतं एकच माणूस येऊ शकतो किंवा जाऊ शकतो, त्यामुळे इथे एक लाईन लागली आहे आत येण्या जाण्यासाठी. आत प्रवेश झाला दरवाजाच्या. पाहू शकतो आपण उजव्या बाजूला पाण्याची टाकी आहे व लेण्या पण आहेत त्या बाजूला. बाल किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजावर जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या अगदीच उभ्या चढाईच्या व अंगावर येणाऱ्या आहेत. इथे आपल्याला रेलिंगचा सपोर्ट घेऊन वरती चढायला लागतं. शेवटच्या काही पायऱ्या चढून अखेरकार आम्ही बाल किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर आलो. बाल किल्ल्याचा हा मुख्य दरवाजा खूपच प्रशस्त आहे. पाहू शकतो आपण आखीव आणि राखीव असा हा दरवाजा, खूपच भव्य हा प्रवेशद्वार आहे. दरवाजाच्या जवळच आणखीन काही गुफा आहे. आपण मागच्या बाजूला पाहू शकतो. इथे बाल किल्ल्याची आपल्याला ही तटबंदी दिसत आहे. पुढं खूपच मजबूत अशी ही तटबंदी आहे ह्या बाजूला. आणि पुढे पाहू शकतो आपण धुक्याची एक चादर पसरलेली आहे. लहानपणी म्हणायचे की गडांच्या वरती स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गात देव राहतात. कदाचित हाच तो स्वर्ग असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर भोर घाटातील व मावळ घाटातील व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. गडाचा आकार त्रिकोणी असल्यामुळे गडाचं नाव त्रिकोणा असं पडले. या बाजूला तुम्ही वरती पाहतात पायऱ्या आहे आणि वरती हे जे दिसते तुम्हाला हे खोदीव पाण्याची टाकी आहे. ह्या टाकीवरच शिव मंदिर आहे. तिथेच आपल्याला जायचं ह्या पायऱ्या चढून. पाहू शकतो रेलिंगचा सपोर्ट घेऊन लोक चढत आहेत पायऱ्या. काहीशी तारंबळ उडत आहे लोकांची. शिव मंदिराचा हा परिसर खूपच विलक्षण असं हे मंदिर आहे. प्राचीन काळातील हे मंदिर. हर हर महादेव. वितंडेश्वर मंदिर पण म्हणतात ह्या मंदिराला. आपण आता बाल किल्ल्याच्या सर्वात उंचावरल्या पॉइंटवर आहोत. इथून वातावरण स्वच्छ असल्यास पवना धरणाचं विशाल दृश्य, तसंच तुंग, लोहगड व विसापूर हे किल्ले सहज नजरेस पडतात. बाल किल्ल्याच्या या बुर्जावर भगवा आजही डोलाने फडकत आहे व मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत उभा आहे. पुढच्या बाजूला पवना धरणाचं हे सुंदर दृश्य व त्या पलीकडला तुंग किल्ला काहीसा झाकलेला आहे पावसामुळे. आणि ही पाहू शकतो पाऊलवाट. बाजूला एक दरी आहे आणि हे एक पाऊलवाट आहे. शेवटचं टोक जे तिकोना किल्ल्याचं आहे, त्या टोकावर गेल्यावर जे तिकोना किल्ल्याचं जे
त्रिकोण आहे तो पूर्ण होतो. खूपच सुंदर असा हा तलाव आहे. पाणी पण खूप स्वच्छ आहे. प्राचीन काळात या तलावाचं पाणी असं वाटतं की पिण्यासाठी वापरलं जात असावं. तिकोना किल्ल्याची देखरेखीची जबाबदारी मावळ प्रांतातील धमाले देशमुख ह्या कुटुंबाकडे होती. तलावाकडे पाहत असताना एक गोष्ट जाणवली की किल्ल्यावरील प्रत्येक वस्तू आपल्याशी काही ना काही बोलत आहे, असा एक भाव निर्माण होतो मनात. त्याच्या साथीदारांसह तुंग व तिकोना किल्ल्याच्या अवतीभोवती जे गावं होती त्या गावांना वेढा मारून बसला होता. पण तरीही त्यांना मावळ्यांनी हे दोन्ही किल्ले जिंकून कधीच दिले नाही. सन 1665ला पुरंदरचा तह झाला. त्या तहामध्ये 24 किल्ले महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगला दिले होते. त्यापैकी एक किल्ला हा त्रिकोणा हा किल्ला पण होता. त्यानंतर पुन्हा 5 वर्षांनी महाराजांनी सर्व किल्ले जे पुरंदरच्या तहात दिले होते ते स्वराज्यात आणले. त्यानंतर हा तिकोना किल्ला मराठ्यांचा अजिंक्य असा गडच राहिला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.